एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरामध्ये सध्या नाथषष्ठी महोत्सव सुरू असून आज कालाष्टमी आहे आणि कालाष्टमीच्या निमित्तानं बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा पैठण या शाखेच्या वतीने फराळ वाटप वारकऱ्यांना केला जात आहे। आपल्यासोबत पैठण शाखेचे मॅनेजर हरीश खरात सर आहेत। सर, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पैठण शाखेच्या वतीने, तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी हरीश खरात, शाखा व्यवस्थापक बुलढाणा अर्बन पैठण शाखा।
आदरणीय संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर श्री सुकेजी झवरसाहेब, आदरणीय ताई कोमलताई झवर यांच्या संकल्पनेतून आज नाथषष्ठीनिमित्त पैठण येथे कालाष्टमीनिमित्त आज फराळ वाटप संस्थेने एक छोट्याखानी कार्यक्रम ठेवला आहे आणि एक नाथांची एक सेवा बुलढाणा अर्बन संस्थेतर्फे एक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि संस्था नेहमी ज्याही ठिकाणी काही धार्मिक कार्यक्रम असन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असन त्यावेळेस संस्था पुढाकार घेऊन एक सामाजिक कार्यात आपला एक योगदान देत असते आणि त्यानिमित्त आज पैठण शाखेच्या वतीने येथे फराळ वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे. म्हणजे एकंदरीत आपलं ब्रीद वाक्यच आहे की आपण आर्थिक व्यवहार बँकिंगचं करत असताना आपण सामाजिक जाणीव जोपासत आहोत आणि याच्यासाठी आपले विविध समाज उपक्रमाचे चालू आहे. तर त्या अनुषंगानं आपण जे पैठणला वारकऱ्यांना आज खिचडी आणि फराळ वाटप हे केलेलं आहे, तर याबद्दल आपले बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.